आज माझ्या बालपणापासूनच्या आठवणी मला सतत अस्वस्थ करत आहेत. पुन्हा पुन्हा उसळून वर येत आहेत. मला आठवतात तेव्हापासून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या क्षणी माझे मन अगदी निर्लेप झाले आहे. माझी कुणाविषयी काहीही तक्रार नाही. कसल्याही आशा नाहीत, अपेक्षा नाहीत. एकदा नियतीचे अस्तित्व मान्य केले की सारे मोह, राग, लोभ, विकल्प गळून पडतात. आयुष्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतात. आज मी तुमच्यापुढे उभी आहे, ती जी केवळ रुक्मिणी म्हणून, एक स्त्री म्हणून. आज मी पट्टराणी नाही, महाराणी नाही, राजकन्या नाही, तर तुमच्यातलीच एक बनून मी मोकळेपणाने माझ्या गतजीवनाचा इतिहास सांगत आहे. मन मोकळे करते आहे. मी विदर्भ देशाच्या भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी. अमरापुरीजवळचे कौंडिन्यपूर ही आमच्या राज्याची राजधानी. भोज वंशाचे घराणे आमचे. तात त्यांचेच वंशज. माझ्या मातेचे नाव शुद्धमती. नावाप्रमाणेच ती शुद्ध मनाची, सात्विक, सोज्वळ, रूपसुंदर स्त्री होती. मला मोठे 5 बंधू. मी सर्वात धाकटी. आमची नावे ही रुक्म या शब्दाने सुरू होणारी. सर्वात थोरला रुक्मीदादा, त्यानंतर रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली. 5 भावांची मी एकच भगिनी. आमचे सर्वांचे गौरवर्ण तप्त ताम्राप्रमाणे सुंदर होते. म्हणूनच रुक्म हे विशेषण आमच्या नावामागे दातांनी लावले होते. ते स्वतःही त्याच वर्णाचे होते. त्यांना त्या वर्णाचा फार अभिमान होता. भोजवंशाची देणगी आहे ना ती. एकच कन्या म्हणून मी मातापित्यांची अत्यंत लाडकी होते. भावांची लाडकी भगिनी होते. सख्यांची प्रिय सखी होते. संपूर्ण प्रजेची लाडकी राजकन्या होते. नुसता माझ्या मुखातून शब्द बाहेर निघण्याचा अवकाश. मला हवी असलेली वस्तू माझ्यासमोर उपलब्ध होईल. असे असले तरी माझे हट्ट सहज पुरवले जातील असे असत. कुणालाही माझ्यापासून त्रास, दुःख, वेदना व्हाव्यात असे मला कधीच वाटत नसे. मला तातांच्या मांडीवर बसायला फार आवडे. ते राजदरबारात असोत किंवा आमच्या राजप्रसादात असोत. राजसभेत ते राजसिंहासनावर बसलेले असले की मी हळूच डोकावून पाहत असे. ते महत्त्वाच्या कामात असतील तर मी तिथे जात नसे. पण कुणी कलाकार आलेले असले किंवा दुसऱ्या राज्यातून पाहुणे आलेले असले की मी त्यांच्या मांडीवर जाऊन बसे. माझे बंधूही बहुधा तिथेच असत. हा मान फक्त आम्हा 6 भावंडांनाच होता. आमच्या बंधूंच्या मित्रांना किंवा माझ्या सख्यांना तिथे येण्याचा अधिकार नव्हता. अनेक देशांचे दूत किंवा अनेक राज्यातून पर्यटन करणारे प्रवासी विविध राज्यांच्या भरभराटीची, वैभवाची, राजांची, राजपुत्रांची, त्यांच्या पराक्रमाची वर्णने करीत. जरासंध, शिशुपाल, कंस, विराट असे अनेक राजे, त्यांचे स्वभाव, त्यांनी केलेली युद्धे, जिंकलेली अचल संपत्ती, हे सगळे ऐकायला खूप छान वाटे. आजकाल ज्याच्या त्याच्या मुखातून एक नाव सतत ऐकू येत असे. ते म्हणजे वज्रवासी नंदराजाच्या धाकट्या मुलाचे, श्रीकृष्णाचे. मथुरेच्या कारागृहातील त्याला मारण्यासाठी कंसराजाने केलेले प्रयत्न, त्याचा जन्म, गोकुळातील बालवयातील त्याच्या सुंदर रूप, अपूर्व तर्कलीला असे अनेक विषय असत. त्याने केलेला पूतना मावशीचा वध, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वतासारखी अचाट जनशक्ती एकत्र येण्याची कला, अशी त्याच्या पराक्रमाची, जनसंग्रह करण्याच्या प्रवृत्तीची वर्णने तर असायचीच. पण त्याचबरोबर त्याचे मोहक रूप, नीलवर्ण, त्याचे विशाल नेत्र, कुरळा कुंतलभार, अजानुबाहुत्व, दुसऱ्यांना आकर्षून घेण्याची शक्ती, त्याचे गोपालन, गोपींच्या काढलेल्या खोड्या, ही वर्णनेही त्यात असत. मी स्वतः ती वर्णने ऐकताना भारावून जात असे. हळूच चोरून सर्वांवर दृष्टी फिरवत असे. तेव्हा मला जाणवे की माझ्यासारखीच त्यांचीही स्थिती झालेली असे. त्यांच्याही चर्येवर आश्चर्य, कौतुक, आनंद पसरलेला असे. रुक्मिणीदादाच्या डोळ्यात मात्र वेगळेच भाव असत. तो रागावलेला, चिडलेला दिसे. क्रोधाने त्याचा चेहरा लाल होई. डोळे फुलून येत. तो उठून उभा राही. त्या गवळ्याच्या पोराला लोक एवढं महत्त्व का देतात तेच कळत नाही, असे म्हणून हातपाय आपटत राजसभेतून उठून निघून जाई. रसभंग झाल्यामुळे साऱ्यांचाच विरस होई. तू ऐकतोस कशाला, असे त्याला म्हणावेसे वाटे. पण त्याला असे म्हणायचे कुणाचे धैर्य नव्हते. सारेच त्याला त्याच्या संतापी स्वभावाला भिवून असत. अगदी तात आणि मातासुद्धा. आणि मी, कुणाच्याही मुखातून श्रीकृष्णाचे नुसते नाव जरी माझ्या कानावर पडले तरी आजूबाजूच्या जगाचा विसर पडून मी ते शब्द हृदयात साठवून घेत असे. मी लहान होते तेव्हा त्याचे बालरूप माझ्या नजरेसमोर उभे राहील. तो निळा सावळा, कुरळ्या केशकपलाचा, मस्तकावर मोरपीस धारण करणारा खट्याळ कान्हा माझ्या डोळ्यासमोर उभा राहील.
माझ्याकडे बघून तो गालातल्या गालात असा हसे की रुसावे की हसावे तेच मला कळत नसे. गोपींच्या तो कशा खोड्या काढत असे ते ऐकले की नकळत मलाही हसू फुटत असे. श्रीकृष्णाच्या कथा ऐकताना सारेच तल्लीन होत. त्यामुळे माझ्याकडे कुणाचंच लक्ष नसे एवढा स्वतःला शहाणा समजणारा रुक्मिणीदादा पण तो सुद्धा त्याची इच्छा नसताना आपोआप ते जगात विहरत असावा. ते जग होतेच तसे मोहमयी. सांगणाराही तल्लीन होऊन जाई आणि ऐकणारही. कवी आणि भाट यांच्या वाणीला तर जणू अमृताचे झरे फुटत. मला तर ती अमृतवाणी कधीच संपू नये असे वाटे. माझ्या हृदयात श्रीकृष्णाविषयी एक वेगळीच भावना रुजली. ती मलाही कळली नाही.